नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। सर्वांना शुभ सकाळ। आज आहे शुक्रवार। हळदीचं लेपन करून घेतलं उंबऱ्यावरती। आज शुक्रवार आहे। शुक्रवारचं मी आठवड्यातून हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करत असते। पौर्णिमेलाही करत असते, सणांना वगैरे पण करते मी हळदीचं लेपन। तर आता हळदीचं लेपन वगैरे झालं, दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली। त्याच्यानंतरून मग तुळशीच्या पुढे मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि रांगोळी वगैरे काढून घेतली होती। आता इथे चहा वगैरे ठेवून घेत होते। मी म्हटलं चहा घेते। आता मला नाश्त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवायची होती। तर उपवास वगैरे कोणाचा नव्हता। खिचडी आवडते सर्वांना आमच्या घरामध्ये, त्यामुळे मी आता बनवत होते। कारण की म्हटलं मला पूजेला वेळ लागणार आहे आणि यांना नाश्ता बनवून देते, त्यामुळे मग इथे खिचडी बनवायलाही घेतली होती मी चहा ठेवून। आता हे आहे ना, ह्याच्यामुळे नाही का उन्हाळ्यामुळे ना मी रात्री भिजवलं तर एकदम असं कोरडं तेच नोटीस कारण ते रात्री गरम किती होतं होत नाही ना ते मग जायचं वाटतं लोक त्याला जेवण नाही जेवायला काय आज हे बनवणार आहे भाजी नाही। आता इथे खिचडी तयार झाली होती आणि सर्वांना नाश्त्याला देतही होते मी। आता खिचडी झाल्याच्या नंतरून मी देवपूजाही करून घेतली होती। देवपूजेला वेळ लागतो, त्यामुळे मग देवपूजा करून घेतली। आधी नाश्ता दिला आणि त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्याच्या नंतरून मी स्वयंपाकालाही लागले होते। तर आज जेवणामध्ये मी काळ्या चण्याची भाजी बनवणार होते आणि चपाती बनवणार होते। तर म्हटलं आता देवपूजा झाली की त्याच्यानंतरून लगेच मी किचनमध्ये गेले होते आणि लगेच स्वयंपाकालाही लागले होते। आता इथे लगेच चणे मी धुवून घेतले आणि त्याच्यानंतरून लगेच कुकरमध्ये लावून घेतले होते आणि म्हटलं कुकर होईपर्यंत पीठही मळून ठेवलं होतं चपात्याचं, कारण की चपात्या नंतर बनवणार होते, भाजी पहिली करून घेणार होते। आणि भांडीही पडले होते धुवायला नाश्त्याची, तर ते भांडीही धुवून घेणार होते, कारण की मला आज सांडगे बनवायचे होते, त्यामुळे मग मी हे काम पटकन आवरून घेत होते। तर भांडी वगैरे क्लीन केली, त्याच्यानंतर भाजी बनवायला घेतली होती। आता भाजीची रेसिपी मी काही शेअर केली नाही, थोडीशी गडबड होते त्यामुळे। तर इथे भाजी माझी तयार झाली होती आणि त्याच्यानंतर सांडगे बनवायला घेतले होते। आता इथे सांडगे बनवण्यासाठी मी मटकीची डाळ 1 किलो घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ अर्धा किलो, त्याच्यानंतर लसूण, लाल मिर्च पावडर, मीठ, जिरे आणि कोथिंबीर असं काय घेतलं होतं। आणि थोडी मी मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून बारीक करून घेतली होती। जास्त बारीक करून घ्यायची नाही, थोडीशी वरई कशी असते आपली तशी बारीक केली होती। आणि त्याच्यानंतरून मग लगेच असं ती पेस्ट जी बनवून घेतली होती, लसूण, लाल मिर्च, मीठ टाकून आणि जिरे टाकून मी पेस्ट बनवून घेतली होती, थोडं पाणी टाकून, आणि ते त्यामध्ये मिक्स करून मळून घेतलं होतं पीठ। तर मी पीठ असं जसं आपण चपातीचं मळतो ना तसंच, पण थोडंसं आणखीन पातळ असं मळून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर अर्धा तास ठेवूनही दिलं होतं।
तर मला बनवायला थोडंसं लेटच झालं होतं सांडगे आणि आता मी बनवायला घेतले होते फायनली. आज करू उद्या करू असं काय चालू होतं. आता काही ठिकाणी वडे बोलतात, काही ठिकाणी सांडगे बोलतात. तर माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडे सांडगेच बोलतात. आता मी कुरडे पापड हे काय बनवणार नव्हते. माझी मम्मी मला देते प्रत्येक वर्षी. लग्न झाल्यापासून माझी मम्मीच मला देते. येतं असं नाही आहे की मला येत नाही आहे, येतं मला बनवता. मी बनवलेले आहे. मी ज्वारीचे पापड येतात बनवता, कुरडे पापड हे सगळे काही गोष्टी बनवता येतात. गेल्या वर्षी मी ज्वारीचे पापड परत चिप्स बनवले होते. उडदाच्या पापडचे पण पीठ मी आता दळून आणलेलं आहे. बनवून घ्यायच्यात मला. आमच्या इथे बनवून भेटतात तर मी तिथे जाऊन बनवून आणणार आहे. एकटे आहे बनवायला. थोडंसं आहे ना या कामाला दोघी तरी पाहिजे असतात, कारण की ते पीठ हाटणं वगैरे ते थोडंसं मुश्किल जातं मला. त्यामुळे मग मी एकटे असल्यामुळे थोडंसं आटास करत नाही. आणि मम्मी माझी प्रत्येक वर्षी मला, मी जरी बनवलं तरी ती मला देते, कारण की मी एक वर्षी बनवले होते तर मला तिने तरी पण बनवून दिले होते. लग्न झाल्यापासून माझी मम्मी मला कुरडे पापड परत काळा मसाला घरचा, लाल मिर्च पावडर मी उन्हाळ्यात गेले दिवाळीत गेले तर माझ्यासाठी स्पेशली बनवलेला असतो आणि मला तो दिला जातो. त्यामुळे मग मी जास्त काय ते बनवत नाही, कारण की मला आणखीन माझी मम्मीच देते. तर इथे मी सांडगे बनवत होते, बघू शकता तुम्ही आर्यनची मध्ये की मी बनवू लागतो. आणि तो टी व्ही बघत बघत खरंच खूप छान बनवत होता बरं का. मला वाटलं नव्हतं त्याला जमेल, पण त्याने बनवायला लागला तो. आणि ते तोडायला पण, आणि मला थोडेसे मोठे आवडतात सांडगे, छोटे छोटे जास्त आवडत नाही. त्यामुळे इथे मी थोडेसे मोठे बनवले होते आणि तो बनवू लागत होता. आणि त्याने बऱ्यापैकी मला हेल्प केली. तो मला बरीचशी हेल्प करतो सगळ्या गोष्टीमध्ये, त्याचं असतं. तर आता इथे बनवून झाले होते माझे आणि उन्हाला वगैरे ठेवून दिले. आणि त्याच्यानंतरून मी जेवणाची तयारी इथे करायला घेतली. आता जेवणाचा टायमिंग झाला होता आणि पटपट आवरूनही घेत होते. आणि इकडे सगळ्यांना गरम गरम चपातीही मी लगेच ताट बनवून देत होते की जेवण करून घ्या म्हणून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.